या तारखेला ती लीग होणारच. यस, सर्वांची इच्छा असेल तर जोरदार टाळ्या होत्या त्या लीगसाठी. हा, असू दे एकटा उमेश भोईरचा आम्ही फोटो घेऊन जाऊ तिकडं, काय हरकत नाहीये. कैलास पण येणार आहे. 9-10 निलेश शेळके 9-10 टन झालेले. 9-10 टन वार काय बघत बघा. मंगळवार बुधवार आहे 9-10 ना, मंगळवार बुधवार सगळी बघा. ओके ना, 9-10 आता ते हातवरती करा. 9-10 राजेश शेठ का जरा नाही जमणार. ओके जमल ना, चला फिक्स. आणि त्या लीग साठी प्रत्येकाने निलेश भोईर झालं आता करायचं. फर्स्ट नंबर 2 नंबरची ट्रॉफी तर आदई प्रीमियर लीग, लोणावळा प्रीमियर लीग या लीग साठी ज्या नवनिर्वाचित पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 9च्या जबरदस्त नगरसेविका दमयंती निलेश शेठ भोईर यांच्याकडनं पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफी आपल्याला प्रदान झाल्यात. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि त्याच नंतर या ठिकाणी रायगड जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हेमराज हरिभक्त पारायण, हेमराज नाथासेठ म्हात्रे यांच्याकडनं आपल्याला संपूर्ण टी शर्ट 8 संघांसाठी देण्यात येणार आहेत. तर त्यांचंही आपण स्वागत करूया. अजून कोणाला काही द्यायचं असेल तर इथे सांगा, लगेच करतो. राजेश शेठ खातर आपल्याकडनं लागल त्या राजेश शेठ खातर कमी देते आम्ही ना. ओके. आणि तिथेशी जी ग्राउंडची व्यवस्था आहे ती संपूर्ण ग्राउंडची व्यवस्था आपले शिवम टायगर्स म्हणजेच संदीप शेठ यांच्याकडनं ती करण्यात आलेली आहे. आता चेंडू मस्त या ठिकाणी कटवलाय. किशोर खेळतोय. किशोरच्या बॅट मधून हा चेंडू फाईन क्षेत्रामध्ये चेंडू जातो. तिकडे दिनेश चेंडू अडवणार तोपर्यंत या दोन भागवत आणि किशोर भोपी अशी जोडी मैदानामध्ये. रुपेश उलवेकर अदयबल विभागाचे अध्यक्ष आज आमच्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. प्रीतम या पण विनर अशी मॅच. 4 षटकांचा सामना. या ठिकाणी पहिला गोलंदाज शंकुनाथ स्ट्राईक वरती असेल, तो किशोर भोपी. तर आज काय जबरदस्त कॉमेडीच्या भूमिकेमध्ये आमचे संतोष सर मस्त आज कॉमेडी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि आमचे दुसरे कॉमेडिएटर त्यांचं नाव काय, लवेश दिगे. जबरदस्त कॉमेडर आजच्या दिवसामध्ये आम्हाला पाहायला मिळाले. आज 40+ मास्टरचे सर्व 8 संघ या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्या विभागातील. आणि पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून एक जबरदस्त लाईव्हचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतं. किरण दळवी आपल्या समेत या ठिकाणी आजच्या या मैदानावरती. आणि कॅमेरामॅन तू केतन आणि तो ओके केतन आणि किरण अशी जोडी, पण तुम्ही सेम दिसता तुम्ही. आणि कॅमेरामॅन आमचे नीरज आणि आदी. आता चेंडू मस्त घडवला. चेंडू अनबाउंस सीमारेषा बाहेर. वीरेंद्र आम्ही आज पहिलाच सांगितलं होता त्यासाठी ट्राय करायला पाहिजे होतं तुम्ही. तर चौकराने सांगितलं वाटलेले संघाची धावसंख्या जाऊन बसले. बिनगरी बाद आदई टीम 7 या आकड्यावरती. 7 धावा स्कोर बोर्ड वरती आपण पाहतोय. की एक न्यूझीलंड संघ आपल्याला आठवतोय चिकाटीने जिद्दीने खेळणारा संघ आहे. कधी आपण पाहतोय संगीताची मेजवानी आज आपल्याला दिवसभरात पाहायला मिळाली आहे. ती डीजेच्या माध्यमातून राज गायकवाड हे डीजे ऑपरेटिंग करतात त्यांचं आहे. ती डीजेच्या माध्यमातून राज गायकवाड हे डीजे ऑपरेटिंग करतात त्यांचं आपण कौतुक करूया. तिकडे आमचे सुभाष शेठ ठाकूर तिकडे बसले झाडाच्या मध्ये. या ठिकाणी तलोजा एमआयडीसी एंड कडनं गोलंदाज अमित कडव स्ट्राईक कडे होता किशोर. या ठिकाणी तलोजा एमआयडीसी एंड कडनं किशोर आता खेळतोय. बघूया पहिला चेंडू रिव्हर्स अटॅक केलाय. काय मस्त फटका. चेंडू सीमारेषा बाहेर सरळ जातोय. या ठिकाणी आउट ऑफ द पार षटकार. अर्धा डझन धावा स्कोर बरोबर.
आमचे हेमराज म्हात्रे यांच्याकडनं टी शर्ट प्रदान झाले. त्याच्यानंतर आमचे निलेश शेठ भोईर यांच्या सौभाग्यवती दमयंती निलेश शेठ भोईर यांच्याकडनं आम्हाला पहिल्या दुसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफी आलो. काय 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 सांगा सांगा तिकडं काय आवाज येतो राजेश शेठ आवाज नाही. दीपक रवी शेळकेला किशोर गोपीला 2 षटकार पाठोपाठ. तर किशोर गोपी सुवर्ण संधीले 2 पाठोपाठ षटकार मारले तर 1000 रुपये, 3 षटकार मारले तर 1000. बॉलरने तर 2 विकेट पाठोपाठ घेतले हा म्हणजे 3000 आणि बॉलरने जर 2 पाठोपाठ विकेट घेतले तर 1000 रुपये रुपेश सुलवेकर यांच्याकडनं. तुम्ही अशी चिठ्ठी पाठवा ना, चिठ्ठी. पहिलं कसं कबूतर याचा कबूतर जा 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 कबूतर अशी काहीतरी पाठवा ना. हे असं तिथून आवाज नाहीत ना. हे ओव्हर किती 4 4 षटकांचा सामना. अमित कडव जाऊया मॅच मध्ये. धावा किती झाला केतन? 20 धावांवरती या ठिकाणी जाऊन पोहोचले तो आदेश संघ. शेवटचा चेंडू अंतिम चेंडू या ठिकाणी षटकार दिला असेल. आता चेंडू मस्त डिपेंड केलाय रवींद्र शेळके याने 1 धावाले दुसऱ्या धावाचा प्रयत्न जरूर झालाय. तरी आमचे छोटूलाल चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत या 2 धावा. आमचे परम मित्र आहेत कोणी राग नका मानू. छोटूलाल पिसाल तो पिसालतो बाई तू नाही पिसालतो माझ्यावर पिसलं. तर या 2 धावे सांगित धावसंख्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावरती. 22 धावा स्कोर बोर्डवरती आपण पाडतोय. ते 1 गडीच्या मोबदल्यामध्ये आदय टीम मैदानामध्ये खेळत असताना नाणेफेकी जिंकत असताना टेंबोडे संघाला पहिले शतरक्षण पसंती दिली. त्याच्यानंतर 2 षटकामध्ये 22 धावा खर्च 11.00 च्या रीतीने या ठिकाणी धावसंख्या उभारली आहे. ती आदई 40+ मास्टर या टीमने आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती धावांचा टार्गेट सेट करतोय जिंकण्यासाठी आपण बघूया. म्हणजे टेंबोडे संघाच्या समोर टेंबोडे संघाचा गोलंदाजीचा विचार केला तर पहिली गोलंदाजी केली ती शंकुनाथ गडगे यांनी तब्बल धावा खर्च केला पहिल्या षटकामध्ये 13. आणि अमित कडव यांनी चांगली गोलंदाजी केली. 1 गडी बाद देखील केला. त्याच्यामध्ये धावा खर्च केल्या त्या अमित कडव यांनी त्या 9 धावा. षटक क्रमांक 3रा गोलंदाज मकरंद मस्कर याचा वापर केला. डावखुऱ्याचा गोलंदाज ज्याने मागच्या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार खाला. त्याच्यानंतर 5च्या 5 चेंडू डॉट फेकले होते. तोच मकरंद मस्कर बॉलिंगच्या बोलण्यावरती तयार असेल. तर मकरंद मस्कर साठी एक सुवर्ण संधी आदर बोलक विभागाचे अध्यक्ष थोडासा सिटी मारतो बघ ना रुपेश उलवेकर यांच्याकडनं जर मेडलवर फेकली मकरंद तर 2000 रुपयाचा पारितोषिक तुझ्यासाठी या. 3 मारला पाठोपाठ. आणि किशोर गोपी जर 3 षटकार ठोकले तर रुपेश उलवेकर यांच्याकडनं 1000. राजेश किती आहे तुझ्याकडनं? 3000. हा म्हणजे 4000 टोटल या ठिकाणी ते म्हणजे किशोर गोपीसाठी आहेत. बघूया आता शांततेचं प्रतीक आपण मानूया ते शंकुनाथ गडगे यांना. शांततेचं क्रिकेट खेळत असतात पण मैदानामध्ये आज रोखारोखी त्यांची भरपूर चालली आहे. चिडचिड नाही पण आजचा जर क्रिकेट पाहिलं ना तर टेंबोडे संघासाठी स्पेशल क्रिकेट आज. हा स्पीडअप करा चला. टेंबोडे संघ आज आहे ना थोडासा मी म्हणेन पहिला चेंडू बुलटास पहिला चेंडू कटवला चेंडू जाईल सीमारेषावर हाय हॅन्डसम धावा आल्या अर्धा डझन षटकार. आम्ही कसं येणार? आम्ही तुमच्या टेंबोर करायला म्हणून मग आता तिकडे आयुष्यात तिला आम्ही कडे बरोबर आहे ना. हा नाही आम्ही काय सांगणार ना तुम्हीच सांगा. हे दादा सांगतो आम्ही. चला फेअर डिलिव्हरी आहे जबरदस्त चेंडू चेंडू कमरेच्या खाली आहे. हा आणि थोडासा पायाचा विचार केला थोडासा पाय पण बेंड झाले होते. तर वेगळं समजून घ्या तुम्ही. तसा आम्हाला निर्णय अगोदरच कळला होता. पुन्हा एकदा चेंडू जाईल नाहीये तर जबरदस्त जबरदस्त बिल्डिंग आणि तो बंद चेंडू सीमारेषा बाहेर झालाय. 1 चेंडू सीमारेषा बाहेर. टेंबा बबुआचा निर्णय आला चेंडू चौकारासाठी 4-4-4.
वाजतोय डीजे. या ठिकाणी आमचे मंगेश मोती साहेब बघितले तुम्हाला आम्ही आमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने तुम्हाला कैद केले. तुम्ही या इकडं स्टेजवरती तुम्हाला आमंत्रित केलं जातं. स्टेजवरती आता धावसंख्या जाऊन पोहोचली ती. हा तर ते आमचे दुसरे एक जबरदस्त आमचे लोणावळा प्रीमियर लीगचे जे प्रेक्षक आहेत म्हणजे आम्हाला सपोर्ट करणारे मानगरचे काय म्हणतो रविदादा ना. हा रविदादा पाटील आहे तिथेशी. रविदादा या मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या पाहिले तर धावसंख्या 32 वरती जाऊन पोहोचली. 3 चेंडूचा खेळ मकरंद मस्कर. पहिल्या चेंडूवरती षटकार जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवरती चौका. तिसरा चेंडू डॉट आणि चौथा चेंडू या ठिकाणी मस्त फिल्डिंग तिकडे संतोषाने केली. एक धावेने दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि या 2 धावा आल्यात. 2 धावेने सांगितलं भर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 35 ते 34 या धावसंख्येवरती. एक गडी बाद रवी भागवत बाद झाल्यानंतर मोर्चा सांभाळलाय तो म्हणजेच किशोर भोपी या खेळाडू आहे. तसेच आमचे आदरणीय अविनाश दादा शेळके तेही तिथे उपस्थित आहेत. अविनाश दादा आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे अन्नदाता राजेश शेठ कातारा तसेच उमेश मोहीर यांनी देखील आमची खूप परिपूर्ण सेवा केली आहे. त्यांचं देखील कौतुक. पुन्हा एकदा मस्त फटका या ठिकाणी गॅप उरले चल सीमा रेषा बाहेर. किशोर भोपीच्या बॅट मधून पुन्हा एकदा अर्धा डझन धावा स्कोअर बोर्ड वरती. बिग 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 हिट षटकार. किशोरच्या धावसंख्येचा विचार केला तर 27 धावांवरती किशोर खेळतोय. आता चेंडू ऑप्शन सोडून जाणार चेंडू आहे मात्र या ठिकाणी काय घडलंय बघूया. 22च्या रूपाने 1 धावा आली आहे. 1+1 अशा 2 धावा वाईट आणि या ठिकाणी 22 अशा 2 धावा आल्या. दुहेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढती झाली. संघाची धावसंख्या धावा मोजली कधी बाद 42 धावा धाव स्कोअर बोर्ड वरती पाहतोय आपण. ते म्हणजेच आदई 40+ या टीमच्या गाडी नाही एरोप्लेन आहे. नाही आता कसं आपल्याकडे नवीन एअरपोर्ट झालाय ना त्याच्यामुळे आम्ही थांबायचंच नाव घ्यायचंच नाही. हा पुन्हा एकदा शेळकेसाठी हा चेंडू फुलटॉस पद्धतीचा होता. 1 धावाने दुसऱ्या धावचा प्रयत्न केलाय किशोर भोपी यांनी आणि 2 धावा. मी पहिल्याच म्हटलं होतं हा न्यूझीलंड संघ आहे हा जिद्द सोडत नाहीये आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या पाहतोय आपण 44. एक गडी बाद आपण पाहतोय म्हणजे आजही 40+ टीम मास्टर. आता काय दीपक बघा शेळके काय आपण पाठवला.
डीजे या ठिकाणी 50 धावा स्कोर बोर्डवरती पाहतो आपण. टाळ्या झाल्या पाहिजे. अर्धशतक झलकावलं. जे या टी शर्ट परिधान केले आहेत ना, स्पॉन्सर बाय रुपेश पाटील. बरोबर ना? हा, किशोरचा जर विचार केला तर 11 चेंडू 33 धावांवरती खेळतोय. आता चेंडू पुन्हा एकदा तसाच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू आणि चेंडूचा थोडासा किंचित संपर्क झाला. एक धाव आली किशोरच्या खात्यामध्ये. बाईच आली. ओके, बाईकच्या रूपाने किशोरच्या बॅटमध्ये नाही. हा, शपल किशोरच्या बॅटमध्ये नाही, तर बाईकच्या रूपाने एक धाव आली आहे. धावसंख्येचा विचार केला तर आता 56 नाही तर आता 51 धावा आपण स्कोर बोर्डवर पाहतोय. आता रवींद्र दादा शेळके अद्याप 4 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. हा, रिव्हर्स साइडन करण्याचा म्हणजेच या ठिकाणी चेंडू फाईल क्षेत्रामध्ये खेळण्याचा विचार केला होता रवींद्रदादा शेळके यांनी. एक धावली, एक धावना 52 धावा स्कोर बोर्ड पाहतोय आपण. अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. चला सज्ज व्हा. रुपेश दादा गोवेकर आज स्कोररच्या भूमिकेमध्ये. केतन दळवी आपल्याला आज ऑपरेटिंग करतात. पीडीसी लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण टुर्नामेंट कव्हर केली जाते. आज 40+ मास्टर मस्त आज खेडूपाडा साई मित्रमंडळ गावडे मित्रमंडळ आयोजित ही खेडूपाडा 40+ प्रीमियर लीग देखील या मैदानावरती चालू आहे आणि त्याच्या माध्यमातून हे 40+ आयोजन पनवेल 40+ तालुका असोसिएशनच्या मान्यतेने ही संपूर्ण. अजून एक चेंडू डॉट करा 200 रुपयाचा पारितोषिक होतं, मात्र या ठिकाणी झेल उडाला. एक धावले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो. बघूया आता तिथे कोणीच नाहीये आणि या 2 धावा, आता तिसऱ्या धावाचा प्रयत्न देखील केला गेलाय आणि 3 धावा देखील पूर्ण. दिनेश गायकवाड त्या ठिकाणी होता. या 3 धावा, तिहेरी धावसंख्येची धावसंख्या धाव बसते आतापर्यंत 55 धावसंख्यावरती. अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा चेंडू जरी षटकार खाला असला तरी मी म्हणून गोलंदाजी चालली गेली. 10 धावा फक्त खर्च केलेत. 11 धावा आतापर्यंत खर्च केलेत. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडूवरती नंबर कोणता तो पाहावा लागेल. अंतिम चेंडूवरती एक तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? हो, दुसरीचा देखील प्रयत्न झालाय आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागेल आणि 2 धावांनी सांगायचे धावसंख्या झाले. 4 षटकांचा इनिंग 4 षटकांची इनिंग संपली आहे आणि 57 धावा करून 58 धावांचं टार्गेट सेट केलं जिंकण्यासाठी आदई 40+ मास्टरने. ते म्हणजेच टेमोरा 40+ मास्टर समोर ते अवॉर्ड कशा प्रकारे पार पडतो हे पाहावं लागेल. तर जाऊया आपण कॉमेडी डिपार्टमेंटमध्ये चॉईस करूया आमचे संतोष दादा आणि लोकेश. कोण येतं? लोकेश होता का संतोष दादा? संतोष दादा ना. या संतोष दादा आपलं हार्दिक स्वागत. 40+ मास्टरच्या ज्या मॅचेस असतात तिथे आमचे पेडगावचा आवाज दुमदुमतोय. आमच्या संतोष दादांचा आपण करूया स्वागत. आणि आज या खेडूपाडा नगरीमध्ये आमच्या आदई नगरीमध्ये आपण कॉमेंट्रीसाठी आलात. आपल्या मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. आमच्या आदई विभागातर्फे आपल्या मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय आणि पुढचा आवाज आपण त्यांचा ऐकूया. बॅटिंग ची व्यवस्था करा जरा प्लीज. उमेश कुठे आहेत आपण? खेळाडूंसाठी जरा पाण्याची व्यवस्था करा. एकच तास शिल्लक राहिली आपण.
4 ओव्हर आणि 58 धावसंख्येची आवश्यकता आहे टीमला. अंतिम फेरी जाण्यासाठी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. ट्रॉफीसाठी होणारी लढत. 2 मिनिटं मी आलो. पिंट्याचा मोबाईल गाडी नाही बघून आलो. हो बस बस बसली सांगते. तर या दरम्यान युवराजा म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी खूप मोठं कार्य राजकीय क्षेत्रामध्ये आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. अगदी लोणावळा प्रीमियर लीग साठी त्यांच्या वतीने टी शर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे. तर या दरम्यान रायगड जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय आणि आमच्या विभागाची आन बान शान हरिभक्त पारायण हेमराजदादा म्हात्रे यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. लोणावळा प्रीमियर लीग साठी त्यांच्याकडनं संपूर्ण टी शर्टची व्यवस्था आम्हाला करण्यात आलेली आहे आणि आताच त्यांनी लगेच खिशामध्ये हात घातलाय आणि आम्हाला लगेच 2 बेरची व्यवस्था केली. कमिटी अध्यक्ष युवक काँग्रेस अध्यक्ष यांच्या वतीने तब्बल 2,500 रुपयाचं डोनेशन या ग्रामस्थ मंडळ पोर्टिकल स्टॉक ट्रॉफीसाठी आलेलं आहे. त्यांचं आम्ही मनापासून सत्यवान मात्रेसाठी 500 रुपये पण त्यातले आणि सत्यवान मात्रेंसाठी 500 रुपयाचं इथे बक्षीस आलेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो इथे मात्र यमराज मात्रेंना की आपण इथे डोनेशन दिलेलं आहे त्याबद्दल मनापूर्वक धन्यवाद. रवींद्र बॉलर बॉलिंग ट्रॅकर रवींद्र आलेला आहे शंकुनाथ स्ट्रायकिंगला आणि त्याच्या बरोबरीने विलास पाहायला मिळत आहेत. 58 धावसंख्येची आवश्यकता 4 ओव्हरमध्ये आवश्यक आहे. फायनलमध्ये एंट्री करण्यासाठी ही लढत पाहायला मिळते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला तिथून मात्र डॉलबाची समाप्ती झाली. 4 ओव्हर 24 बॉल 58 धावसंख्येची आवश्यकता. आधी टीम अगदी आपण पाहिली तर जबरदस्त फॉर्म मध्ये पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये रवी शेळकेच्या माध्यमातून 37 धावा पाहिल्या. दुसऱ्या मॅच मध्ये किशोर गोपीच्या 33 धावा आपण पाहिलेल्या आहेत. पुढचा बॉल अप्परकटचा फटका एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला स्वीपर कोडच्या दिशेमधून. इथे मात्र हा बॉल आळवड्यामध्ये यश आलं नाही. बॉल चालला सीमारेषा बाहेर आणि आलाय चौकार. पहिल्या 2 चेंडूवरती 4 धावा आलेल्या आहेत. त्यांची व्यासपीठावरती आपण उपस्थिती पाहतो. कालच त्यांचा वाढदिवस साठी जल्लोषात साजरा झालेला आहे. युवराजदादा म्हात्रे सातत्याने क्रिकेटला खूप मोठा सपोर्ट त्यांचा राहिलेला आहे. आध्यात्मिक क्षेत्रामधून सुरुवात झाली त्यांच्या वडिलांची आणि त्यानंतर राजकीय क्षेत्रामधून सामाजिक आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये खूप चांगलं कार्य त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. पुढचा बॉल स्ट्रोक चांगला होता. अलाउंड कार्पेट चाललाय सीमारेषा लगत तिथे फिल्डर आहेत. चेंडू फेकला आणि दुसरीचा कॉल आला. 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 6 धावसंख्येवरती. शंकुनाथ बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. इथे सागर काय बोलतो रवींद्र पुन्हा गोलंदाजी त्याकडे व्यासपीठाकडून गोलंदाजी करत असताना शंकुनाथ समोर ओव्हर पिच बॉल त्यावरती चांगला स्ट्रोक. पुन्हा क्षेत्ररक्षक निघाले चेंडूवरती. चेंडू फेकला त्या दरम्यान थोडासा या ठिकाणी बॅकअप खराब. दुसरीचा कॉल दिलाय. तिसरी होईल का नाही आहे. 2 धावा झाल्या. 2 धावांनी सांघिक धावफलक 4 चेंडूमध्ये 8 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. जवळजवळ 14.5च्या सरासरीने धावा पूर्ण करायच्या आहेत आणि त्याच वेळेला 4 मध्ये आतापर्यंत 8 आलेले आहेत. सर्वच्या सर्व बॉल शंकुने त्यांनी केलेले आहेत. मात्र रवींद्र गोलंदाजी मार्गवरती 8 धावा
4 चेंडूवरती. पुढील बॉल थोडासा रिदम चुकलाय. साई मित्र मंडळ गावदे मित्र मंडळ आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2026 पर्व 40+ धमाका आपण पाहतो. उद्या IPL धमाका खेडूपाडा प्रीमियर लीग 2 दिवशी आपण पाहणार आहोत. त्यामध्ये सोमवार मंगळवार पूर्ण स्पर्धा आपण पाहू शकाल. 2 दिवस बोलण्याची अगदी सोय केलेली आहे निलेश भोईर यांनी. पुढचा बॉल अगदी फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. अनिलचा जय सुटलाय. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. त्याच दरम्यान या 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. अनिलच्या माध्यमातून 3 वेळा चेंडू त्यांच्याकडे आला. 3 वेळेला मिसफील्ड झाली आहे थोडी. 3 वेळेला 2-2 धावा आल्या. धावसंख्या झाली आहे ती मात्र 10 धावा लागल्या धावफलकावरती. आता बिल्डिंग चेंज झाली आहे. ऑन साईडला लॉंगांच्या दिशेने ते क्षेत्ररक्षक होते. आता मात्र क्षेत्ररक्षण चेंज झालेलं आहे. अंतिम बॉल शिल्लक आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. करायच्या आहे तब्बल 58 धावा आणि त्यामध्ये या बॉलवरती जर मोठा फटका आला. कोण पुढील बॉलवरती एखादा मोठा फटका शंकुनाथ आणि इथे हा बॉल वाईटचा इशारा. अवांतरची धाव. धावा 11 वरती जाऊन पोहोचलेले आहेत. करायच्यात 58 धावा आणि 11 धावा झालेल्या आहेत. अजूनही 47 तब्बल करायच्या आहेत. WD पुढचा बॉल ऑन साईडला खेळायचा होता. संपर्क झाला नाही मात्र स्टंपिंगच्या स्वरूपात शंकुनाथ इथे बाद झालेले आहेत. दिनेश शेळके यांची लाजवाब या ठिकाणी फिल्डिंग. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये फलंदाज बाद झाला. धावफलक रोखला 11 धावसंख्येवरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. तिथे मात्र हेमराज म्हात्रे यांचा या ठिकाणी शिव सन्मान केला जाईल. दादा भोईर आणि उमेश भोईर यांना विनंती आहे. त्यांच्या वतीने स्पर्धेला 2,500 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे आणि या 40+ लोणावळा प्रीमियर लीग होणार आहे. तिथे त्यांच्या वतीने 8 संघांना टी-शर्ट सुद्धा स्पॉन्सरशिप मिळालेली आहे. त्यांचं या 40+ कमिटीच्या वतीने आणि ग्रामस्थ मंडळ खेडूपाड्याच्या वतीने मनापूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत. शाल पुष्पगुच्छ आणि राजमुद्रा आपण पाहतो. शंभूराजे राजमुद्रा आपण घेऊन त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करूया. मनापूर्वक धन्यवाद. आपण आलात आणि खूप मोठं डोनेशन आपण या 40+ संघासाठी दिलेलं आहे. त्याबद्दल आपल्या मनापासून आम्ही धन्यवाद आभार व्यक्त करत आहोत. न्यू बॅट्समन कोण आला? न्यू बॅट्समन मैदानामध्ये संतोष आलेले आहेत. संतोष मस्कर. ओके बॉलर 1 मिनिट. रवी शेळके. रवी शेळके गोलंदाजी मार्गवरती. मागाशी कोण बॉल 150 रुपया साधा को बोल. रवी शेळके गोलंदाजी मार्गवरती. अष्टपैलू खेळाडू फुटताच बॉल त्यावरती हा टोळा लगावलाय. बॉल चालला सीमारेषा लगत. दुसरीचा कॉल आलाय. 2 धावा इथे पूर्ण झाला विलासच्या माध्यमातून. 2 धावा असताना 13 धावा लागल्या फलकावरती. विलास आलेले आहेत. तुम्ही आलो लाड त्याला घालत नाही सगळा नारळावर पटलं तुला. जेवलं का चिकनची एवढं. पुढचा बॉल पुन्हा एकदा रवी शेळके गोलंदाजीवरती तयार आहे. त्याच्या माध्यमातून पुढे षटक फेकलं जात आहे. पुढच्या बॉलवरती अलाउन द कार्पेट. त्याच दिशेने लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. तो परत सिंगलला डबल मध्ये कॉल दिला होता. संतोष मस्कर आहे तिथे. त्यांनी नकारात्मक इशारा केला आणि धावसंख्या इकडे पुढे सरकली आहे. धावा झालेल्या 14. षटकातले चेंडू समाप्त झाले 2. अजूनही प्रयत्न भरपूर चाललेले आहेत टेंबोली टीमचे. अजूनही कोणी हारला नाही, कोणी जिंकला नाही. 1-2 मोठे पडके आलेले मॅच आवाक्यामध्ये येऊ शकते. जी फलंदाजी किशोर भोपेने केली तशी फलंदाजी करावी लागेल टेंबोली टीमला. षटकामध्ये सुरुवात तर पहिल्या षटकामध्ये चौकार तर आला होता. त्यानंतर षटकार चौकार आलेला नाहीये. पुढचा बॉल ऑन साईडला खेळायचा होता. कॉल दिला सिंगलचा आणि बॉल इथे मात्र खराब दिशा. 1+1 2 धावा. 1 WD 1 आणि WD 1 आणि WD 1+WD. ओके.
2 धाबा जोडल्या गेल्या धावसंख्येमध्ये. 2 धाबा आणि संघाची धावसंख्या 16 धाबा. आलो मात्र या ठिकाणी मार्गक्रमण करत असताना आपण टेंबूर टीमला पाहतोय. जो स्कोअर कार्ड 58चा आहे तो पूर्ण करण्याची आवश्यकता मोठ्या फडक्यांची आहे. आता सिंगल डबल वरती धाबा येतात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले गेले. संतोष मस्कर वेगाने धावले, विलासी आले आणि 2 धाबाही झालेल्या आहेत स्कोअर कार्ड वरती. 18 धाबा लागला धावफलकावर. ये स्कोरिंग करे. सार्थक भाई चांगली स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळाली. कितवीला आहे बाबू तो? 8वी मध्ये आहे, म्हणजे 12-13 वर्षाचा केला इथं पत्र स्कोरर आपला होता. स्कोरिंगची भूमिका त्याची पाहिली आपण. स्कोअर कार्ड वरती 18 धाबा झालेले आहेत. पुढचा बॉल चांगला फटका, उंची अधिक आहे, अंतर कधी वेगाने आले क्षेत्ररक्षक. जजमेंट चुकलेला आहे. दुसरीचा कॉल. 2 धाबा इथे पूर्ण झाल्या. 20 झाले ना 20 झाले. 20 झाले. 2 ऍड कर ना. 20 धाबा झाल्या धावफलकावरती. षटकातले आतापर्यंत ते 4 चेंडू झालेले आहेत. स्ट्रायकिंगला विलास, लास्टांगेला संतोष भास्कर. चेंडू शिल्लक 2 जरूर आहेत. उर्वरित 2 चेंडूवरती एखाद 2 मटके आले ना तर मात्र मॅच मध्ये मजा होऊ शकेल. कारण 58 टार्गेट मोठे सेट केले टार्गेट. त्यामध्ये मात्र सुरुवातीला आता आपण पाहिले तर षटकार चौकार आलेले आहेत. विलास यांच्या बॅटमध्ये आडव्या बॅटने लॉंग लेग सीमारेषा लगत. तिथून मात्र चेंडू फेकी आली वेगाने. 2 धाबा इथूनही पूर्ण झाल्या. प्रत्येक चेंडूवरती 2 धाबा येताना पाहिलेले आहेत आपण. पहिल्या चेंडूवर 2, त्यानंतर सिंगल, त्यानंतर वाईटची धाबा आणि त्यानंतर 3 वेळेला सिंगल डबलचे धाबा आलेले आहेत. धाबा झाले 22. उर्वरित चेंडू शिल्लक 1 आहे. 13 चेंडू मध्ये आता आवश्यक आहे धाबा. 13-36 समीकरण आहे. मॅच बनवू शकते टेबल टीमसाठी, मात्र मोठा फटका येत नाहीये. ही चिंतेची बाब आहे, कारण या षटकामध्ये फक्त 2 वरती कॉन्सन्ट्रेशन झालेलं आहे. रवी शेट्टीचा हा बॉल ऑन साइडला पेरवला आहे. तिथे दीपक आहे. जेल सुटला, पायाला लागून चेंडू स्टंपच्या दिशेने आलाय. सिंगलच पूर्ण केली. धाबा संख्या 2 षटकांहून त्या 3 ते 20 धाबा. 1 गडी बाद. टीम टेबोर्ड आपल्याला पाहायला मिळते. टाइम आउट आपण पाहतो मैदानामध्ये. 2 टीमच्या वतीने या ठिकाणी प्लॅनिंग केली जाईल. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल, कशा प्रकारे फलंदाजी करावी लागेल. कारण उर्वरित 12 बॉल आवश्यकता आहे ती मात्र 35 धावसंख्येची. 58 धावा करायची आहे. ते बी झालेली आहे 12 मध्ये आणि 12 मध्ये 35 आवश्यक आहेत. बरोबर आपण पाहिलं ना तर 17.50 ची आता सरासरी राखायची आहे. रुपेशजी उल्वेकर आदई वलक विभाग अध्यक्ष आपण पाहतोय. त्यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती, तर आम्हाला तुमची गरज आहे. तर 40+ मॅच म्हटल्या तर खूप मोठी जबाबदारी तुमच्यावरती सुद्धा आहे. प्रीतम पाटील सुद्धा येणार आहे घरून, मला वाटतं प्रेझेंटेशन करण्यासाठी येणार आहेत ते. आणि आलेले आहेत त्यांच्याकडे भरपूर चेंडू गेले होते, त्याने झेरी सोडला होता. तेच गोलंदाजी आलेले आहेत. आता रोखायचे 12 मध्ये 35. त्यामध्ये या षटकामध्ये आता टेंबोरी टीमला किमान 20 धावा येणं अपेक्षित आहे. मात्र 15च्या कमी धावा आल्या ना तर मॅच आदर टीमसाठी बनू शकेल इथे. त्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न जरूर होतील. मात्र येणाऱ्या षटकामध्ये पाहूया कशा प्रकारे फलंदाजी होते. चेंडूवरती टोला लागावला आहे. उंची अधिक गाठी, अंतर नाही गाठता आलं. अगदी मध्ये चेंडू पडला इनपुटच्या थोडा समोर. त्यावरती आल्या 1च धाव आली. 24 लागल्या धाव संख्या आणि आता मात्र स्ट्रायकिंगला पहिल्यांदा संतोष मस्कर आलेले आहेत. 7 बॉल ते नाश्ता गेमला राहिले. मागच्या षटकामध्ये
6 बॉलवरती त्याने सिंगल डबल धावा काढल्या, मात्र स्ट्राईक मिळाली नव्हती. आता मात्र स्ट्राईक मिळाली आहे. जबरदस्त शरीरयष्टी आहे, मात्र स्लॉट मध्ये बॉल येणे अपेक्षित असणार आहे. आणि यांचा पुढचा बॉल संतोष यांच्यासाठी सोडून दिला होता. बॉल सिंगल साठी प्रयत्न जरूर होता, मात्र वाईटचा इशारा आला. 25 धावा लागल्या धावफलकावर. 33 पाहिजे ना 33 धाव्या आहेत. 11 बॉल 33, चेंडू मागे 3 धावा. आस्किंग रायडर आपण पाहतोय. तर स्ट्राईक मिळाली त्या कारणाने मात्र अजूनही संतोष मस्कर यांच्याकडे पाहिलं जात आहे. मोठ्या पटक्यांसाठी अपेक्षा केली जात आहे. अनिलांचा पुढचा बॉल स्लॉट मध्ये आलाय आणि आर कियास 11च्या प्लॉट मध्ये पाठवला. बॉलला येतो षटकार. मस्कर यांना त्यासाठी स्ट्राईक दिली गेली होती. ज्या उद्देशाने स्ट्राईक घेतली आहे तरी चटकार तर ठोकलेला आहे. अगदी अशा अपेक्षेला 10 बॉल आता 27 आवश्यक आहे. एक षटकार तर आलेला आहे. पुढील 4 मध्ये किमान 2 जरी आलेला तरी मॅच मध्ये मजा येऊ शकेल. थोडंसं प्रेशर क्रिएट केलं जाऊ शकेल आदई संघावरती. याच 2 संघामध्ये मॅच झाली मागच्या आठवड्यामध्ये. आदईच्या मैदानावरती एका चेंडूवरती 4 धावा हव्या असताना तिथून मात्र षटकार ठोकला होता आदई टीमने आणि विजय प्रस्थापित केला होता. पुढील बॉल फेकला जाईल. तिथून मात्र गोलंदाज अनिल आणि समोर पुन्हा एकदा संतोष. या षटकामध्ये एक वाईट फेकला, एक सिंगल आली आहे आणि एक 6 आलाय. अजून 4 चेंडू शिल्लक 8 आलेले आहेत. मात्र पाहूया येणाऱ्या 4 चेंडूवरती किमान किती धावा येऊ शकतील. पुढील बॉल आणि या बॅटचा संपर्क झाला नाहीये. काय कलेक्शन केलं आपलं पाहूया दिनेश शेळके यांनी. चला तिसऱ्या पंचामध्ये दादा बघा बस उडलेत का बघायचं आहे ते एक्झॅक्टली काय झालेलं आहे. कॅमेरा दाखवू शकतो. तर याच दरम्यान मारुती शेठ उलवेकर यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. आउट दिलेला आहे. बोल झालाय. येस बॉल झालेले आहेत. अप्रतिम गोलंदाजी. लगेच या ठिकाणी कमबॅक केलं आणि यांनी षटकार आला त्यानंतर कमबॅक केलं. संतोष मस्कर यांना माघारी परतले. चाललेले आहेत निवृत्ती भोईर. आता 9 मध्ये 27 करायचे. निवृत्ती भोईर मैदानामध्ये चाललेले आहेत. त्यांच्याकडेही चांगले फटकेबाजी आहे. मात्र आता थोडंसं प्रेशर आलं असतं कारण 9 मध्ये 27 पटलं तर उर्वरित 3 चेंडूवरती आता किमान 2 षटकार आवश्यक आहेत. मात्र पाहूया मैदानामध्ये अनिल कमबॅक करतोय की निवृत्ती भोईर कमबॅक करतील. काल ऊन लागलं. मग तोंडा द्यायचं तोंडावून येते ना. पुढील बॉल अनिल निवृत्ती यांच्यासाठी. याही बॉल वरती चकवला स्टंपिंगच्या स्वरूपात. दिनेश शेळके यांची आपण कलेक्टिंग पाहिली आहे. अजून एक फलंदाज बाद. अरे ये सब हटा रे सावन की घरना चल अपना चला जल्दी. आता 8 मध्ये करायच्या 27 धावा. हॅट्रिक गोलंदाज अनिल आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर वीरेंद्र पाटील सॅकिंग इनला असतील. 8 मध्ये करायच्या 27 धावा. मॅच चांगली आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही स्ट्रॉंग टीम आहेत. त्यामुळे पक्ष आधी तसं पाहिलं तर सेमीफायनलची लढत आहे. अंतिम फेरी पोहोचण्यासाठी ही लढत जिंकणं महत्वाचं आहे. दोन्ही संघांसाठी वीरेंद्रच्या बॅटमधून फटका चांगला आहे. जजमेंट चुकलं. बॉल चालला सीमा पार. आला षटकार वीरेंद्र पाटीलच्या बॅटमधून.
पाटील, अमर पाटील यांचे बंधू. आज चांगली फलंदाजी केली त्यांनी. प्रत्येक मॅच मध्ये 7 मध्ये आता करायचे आहे. 21 धावा. हा बॉल किती महत्वाचा असेल, टर्निंग पॉइंट ठरू शकेल हा चेंडू. वीरेंद्र अनिल, पुढचा बॉल पुढचा होता, पटका तर एक्झिक्यूट केला. बॉल चाला सीमारेषच्या लगत रवींद्र आहे तिथे पकडला, चेंडू फेकला, तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. शेवटच्या षटकामध्ये राहिला 19 धाबा. या षटकामध्ये आल्या 16 धाबा. दोन्ही टीमसाठी संघर्षाचा काल आपण पाहतो. मैदानामध्ये ट्रॉफी जिंकण्यासाठी तयारी इथे मात्र झालेली आहे, कारण ही मॅच जिंकल्यानंतर आपण ट्रॉफीसाठी सज्ज होणार आहोत. अंतिम फेरीमध्ये गौरी स्पोर्ट देवाली संघ पोहोचलाय, मात्र कोणता संघ दुसरा असेल, टेमोडे की आदई, येणाऱ्या कालामध्ये पाहायला मिळेलच. मात्र 6 मध्ये करायचे आता 19 धाबा. तर विनंती असेल विश्वराज शेठ कातार साहेबांना की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे, कारण पुढील मॅच सुद्धा नेवाली संघाची आहे. कातार बंधू इथे आले असतील तर आपण या. बोलून निलेश आहे का? षटक घेऊन आलेत गोलंदाज निलेश वाघमारे आलेले आहेत. रोखायचे आहेत 19 धावा आणि दुसऱ्या बाजूने विलास आणि वीरेंद्रला करायचे आहेत 19 धावा 6 बॉल मध्ये. मॅच मध्ये उत्कंठा कायम आहे, कारण मॅच मध्ये अजूनही कोणाचा विजय झाला नाही, कोणता पराभव झाला नाही. 40 प्लस मॅच म्हटली तर अगदीच पहिली मॅच अशी आहे तिथे मात्र उत्कंठा निर्माण झाल्या. बऱ्याच मॅच एकतर्फी झाल्या आणि त्यानंतर मात्र वीरेंद्र आणि विलासवरती नजरा असतील टेंबोरा टीमच्या. तर दुसऱ्या बाजूने निलेश वाघमारे ते MID सेट कडून गोलंदाजी करतील. पहिल्या 2 चेंडूमध्ये बरेच काही आपल्याला कळू शकेल की मॅच कोणाच्या बाजूने झुकेल. पहिला बॉल त्यावरती विकेट मिळवली आहे, दांडे गोल केले, फर्निचर डिस्ट्रॉय केलाय, सफलता मिळाली आहे निलेश वाघमारे याला. आता 5 मध्ये कराव्या लागतील 19 धाबा. अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी आता 5 मध्ये 19 धावसंख्येची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज अमित आलेले आहेत. 3 ओव्हर खेळायला. नाही कळलं 4ची कळलं जास्त असतं ना आता हो मॅच. तयार आहेत निलेश वाघमारे. पहिल्या बॉलवरती सफलता मिळाली आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने ढकलायचा प्रयत्न केलाय, त्यावरती सिंगल आली आहे आणि आता मात्र 4 मध्ये कराव्या लागतील तब्बल 18 धावा. 3 षटकारांची आवश्यकता. मॅच पण स्लो चालू आहे ना. झालं आता 18 पाहिजे 4 बॉल मध्ये. अमितने जर 3 षटकार मारले तर 2,000 रुपये देण्यात येतील. आम्ही नाश्ता घ्यायला गेले. वीरेंद्र पाटील आलेले आहेत. स्ट्रायकिंगला एक षटकार तर खेचलाय. पुढील बॉल वरती पाहूया. हो मिस झालाय बॉल. डॉट बॉलची समाप्ती. लगातार आता 3 षटकार खेचावे लागतील. फारच कठीण झाली मॅच टेंबोरा टीम साठी. बोला चला, नेवाली संघाचे कर्णधार अजितजी कातारा आपण या व्यासपीठावरती टॉस करण्यासाठी लगेच. 3 बॉलचा आता विलंब आहे. लगेच आपण मॅच चालू करूया. संतोष कातार साहेबांना विनंती आहे आपण टॉस साठी या. पुढचा बॉल लकी कॅप्टन आहेत खरं तर नेवाली संघासाठी. लगातार 2 मॅच जिंकल्या त्यानंतर आता अंतिम फेरीमध्ये पोहोचले, पण तर एक ट्रॉफीवरती त्यांचं नाव कोरलेलंच आहे. आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल टीम आजची आपण पाहतोय. क्लोज किपिंग केली आणि त्यानंतर आता लॉंग स्टॉप मध्ये दिनेश शेळके आलेले आहेत. नक्कीच विश्वनाथ शेठ कातार यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. पुढील बॉल आणि त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी होता. बॅटची काढा लागली. मॅच इथे मात्र औपचारिकता आता शिल्लक राहिली.
तरी किपिंगची खासियत राहिली आहे दिनेश शेळके. मॅच त्यांना जिंकायचीच आहे म्हणून कुठेही फिल्डिंग करणार मात्र मॅच जिंकणार. शेळके जिमचे ते सोडा होणार आहेत आणि आज 40+ मध्ये क्रिकेट केलं असताना सातत्याने चांगली कामगिरी विकेट किपिंगच्या माध्यमातून राहिली आहे. औपचारिकता टाकलेला चेडू मॅच मध्ये पराभूत झाले हार्ड लक टीम टेंबडे संघ. आणि इथे करूया विश्वनाथ शेठ काथारे यांचा आपण शुभ सन्मान. त्याचबरोबर टॉस आपण करूया. निलेश शेठ बैठ सुद्धा आलेले आहेत. निलेश आपल्या शुभास्ते विश्वनाथ शेठ काथारे यांचा आपण शुभ सन्मान करूया.